तिकडं सण्याला घेऊन काय म्हणतात ते परीक्षेला. आणि इथं कावे आणि इकडं बघा चहा मागवलाय. बिस्किट पण दे भया. जसं नाही तुला कोणचं घ्यायचं ते घे. तुम्हाला आणायचं नको, मला उपास आहे आज. होय का? बरं, त्यांना उपास आहे तर तुम्ही त्यांना ओळखताय काय? तर पांडुदादाचे सासूबाई. पांडुदादाची सासूबाई आपल्याला इथंच भेटले. आम्ही आलतो म्हणलं सण्याला काय तर खाऊ घालावं, कारण सण्याला 4 वाजेपर्यंत का नाही आता सुट्टी नाही. आम्ही शाळेच्या बाहेर, सण्या शाळेत बोर्डाची परीक्षा आहे ना तिथं. आणि मग म्हटलं ह्याला काहीतरी चारा. आम्ही तिथंच उतरलो पण तिकडं बंदच आहे सगळं. तर ह्या दिसल्या पूजाताईची मम्मी. पूजाताईची मम्मी. हां, कुणीकडे चाललं होतं इकडे? मी आता चालले कोंड्यात. होय, चला आमच्या घरी आता. जीव आता एखादा का बरं? कोंड्यात जीव आता येतात. कोंड्याच तुमचं काय माहेर आहे का? नाही आपलं पूजाचं आजी आहे का. हा का? मग आजीकडे चाललाय का? आमच्या जवाईची आजी आहे. जावयाची आजी आहे का? बिमार आहे. बर बर. आता कोंड्याच पण आमच्या इथून जवळच आहे तर त्या तिकडे चाललेल्या आहेत त्या. येऊ एखादा. बर, तुमचं हे पाहतो आम्ही, हिरो पाहतो. व्हिडिओ जाऊ द्या. आपल्या समोरासमोर भेट झाली की पहिली. हो बरं. अडचण येत नाही काही नाही. वाढदिवसाला आले नाही तुम्ही पूजाच्या. हो, अडचण होती जरा म्हणून नाही येणं झालं. पिऊचाही वाढदिवस झाला. पिऊच्याच वाढदिवसाला जरा अडचण होती म्हणून नाही आली. तेव्हा मी घर सोडलं होतं. नवऱ्यानं माझ्या हाकलून लावलं होतं मला दारू पिऊन. हा, दारू तर अशी आहे. पण ह्यांना कसं काय मला म्हणजे इकडे कुठे चाललं होता? इथे दुकानात हे टाकलं, कुकर टाकलं. कुकर टाकला नीट करायला. आमचा कूलर इथं कूलर बी इकडंच आहे. म्हणजे कूलर घरी आहे पण कूलरची मोटर बी इथंच आहे. नाही देतात ते. आणि फॅन बी इथंच आहे. देतात ते करून. काय माहिती आता 2 वर्ष झालं बघा. आता दुसरा उन्हाळा आला अजून इथंच आहे. आता येऊ एखाद दिवस तुमच्या घरी. भाडवणी गाव माहिती आहे मला. पाणी भाळवणीत आलं ना, पाण्याच्या टाकीपाशी आलं ना, कुणाला पण विचारायचं. भाडवणी एक बाई होती ना, शांताबाई होती एक. भाळवणीतली माणसं नाही मी ओळखत जास्त. शांताबाई होती ना, एक वारून नेली ती. हा हा, ते तिच्या घरी येत होतो आम्ही. होय का? शांताबाई होती एक. गावात होती का माळावर? मग आपलं माळावर नाही, गावातच होती ते. मग मी माळावर राहायला, गावात नाही राहत. गावात राहायची ती, असं घर बांधलेलं पत्रा शिवाय. होय का? बर बर. पोरगा घ्या आहे की चहा घ्या. तिला. हा, पोरगा आहे तिला. नाव काय पोराचं? काय नाही, नाव नाही माहित त्याचं, पण आईचं नाव माहित आहे. शांताबाई होत्या. करते का पूजेला फोन? हा, आता करते की फोन. हा, मग आता फोन करा ना तुम्ही. मी केलं तर काल फोन माझ्या पोरीला. कर मग आता फोन. मम्मी भेटली म्हणा, मम्मीने चहा पाजला म्हणा देऊरमध्ये. माझ्या मम्मीला कोण नाही भेटत. आता भेटतच नाही तर काय कर. आता तुमचा नंबरच नाही माझ्याकडे तर कसं? आणि तुम्ही इकडे कधी येताय काय माहिती पडतं का? बारामतीवरनं यायला तुम्हाला लांब पडतंय का नाही? ना, बारामती जात असते मी. आता वाढदिवसाचा पूजाचा गेली होती. लय सकाळी सकाळी निघाला कोंडीजला. नाही, मी इथेच मुक्काम होतं माझं. जीवर मध्ये? हा, देऊरमध्येच होतं. जीवर मध्ये कोण आहे? आहे असे आपले ओळख. होय का? हा, आता भाळवणीला पण यायचं. हा, अशीच ओळख आहे. मी काल परवा दिवशी आली. मी आता चालली. होय का? आता माझ्याकडे पण चला आता. आता नंदबाच्या घरी चालली. बर, पण माझ्याकडे कधी येताय? आता येऊ तुमच्याकडे. आता जवळच आहे मला. भाळवणीत तर माहिती आहे मला. मला. चला आता फोन आलाय. फोनवर बोलते जरा, बहिणीचा फोन आला. येतो. आता आमचं झालं बघा चहा पाणी इथं. त्यांना पण उपास आहे, मी पण धरला उपास. कावीनं चहा बिस्किट खाल्लं, सगळ्यानं चहा बिस्किट खाल्लं. आता ह्यांची अजून एक पाहुणी इथं भेटली. तेव्हा माझी ओळख करून द्यायला लागल्या. आता कसं असतं, आपल्या समोर असतं माणूस पण आपण ओळखत नसतं. आमची मुलगी नाही का, हा. ती जे सासू आपल्या भावाची आहे, होय का? सासऱ्याची बहीण आहे. होय. ह्या होय का? हा. बरं बरं. पूजा होती. पूजा ताईला फोन केला होता मी आता, हो का? उचली नाही. रिंग वाजली तरी काय तर कामात कामात असं. असली ती. हा, हे काही स्वयंपाक पाणी करत. बर. तर आता आम्ही निघतोय बरं का, जातो आता आम्ही. जर पूजा ताईचा फोन आला तर मग मी त्यांना सांगते. सांगा. मी हा. केला फोन काल. केलं का? हा, केलता. मला पण त्यांना केलं तर परवाच्या मग दिवशी आता फोन. पण आलं तिचं काम. ओळखलं ती. स्वयंपाक पाणी. बर, करूच का अजून हा, एकदा? अजून एकदा करतेच. हो बाय. बर जा, बर. जा. चहा पिता का आजी?
चहा प्याके ते सोडून दिलं. का चहा हो? सोडला चहा सोडला हा सोडला. हो का हा. चहा नाही जमत मला. हो का अरे आता आले का कोंडीतून हम्म. कोंडीतून आता आले भेटते गाडी शंभूबाई झालं आता त्या दोघी पण त्यांना कोंडेजला जायच्या त्या मिळून. संगूबाई चालल्या का कोण कोण चाललं आता संगोबाची जत्रा आहे वाटतं. आमच्या मनोबाईचा फोन अरे आलता. म्हटलं मी भावाच्या घरी संगूबाईला आमच्या मोठ्या बहिणीचा फोन आला होता. ती म्हणत होती संगोबाची जत्रा आहे तर येते का. मी म्हणलं नाही अगं जमायचं म्हणलं. आज हो पोराची म्हणलं आज परीक्षा आहे म्हणलं. परीक्षेसाठी आले म्हणलं त्याला काय तर खाऊ घाला. हे पाहुणी भेटली आमची ते तिकडं दिलं पूजा ताईच्या मम्मीला बसवून. आता आम्ही निघालो शाळेकडं. तर ही जीवर आहे. सण्याला टेन्शन आलं असं परीक्षेत काय येईल का नाही आहे का ना. तर ह्या काय ह्या इकडं शाळा आहे. मोठा हायस्कूल आहे. भारत काय रे भारत हायस्कूल. भारत हायस्कूल आहे तिथे. माझी मैत्रीण आहे शाळेत. हां मोठा हायस्कूल आहे. आता तिथं चाललोय. आता सण्याचा नंबर किती आहे ठीक आहे गं मम्मी. पण आतमध्ये परमिशन नाही बरं का व्हिडिओ करायला. नाहीतर म्हणतात की आणलंय पोराला खरं पण व्हिडिओला परमिशन नाही. मोठं कॉलेज आहे ना त्याच्यामुळं. मला बरेच जण विचारायला लागले की आज रविवारन कशी काय शाळा. मम्मी भारत माध्यमिक माध्यमिक नाही. भारत महाविद्यालय जेऊर. तेच तिकडं नाव आहे दिसलं का. ही इथं बाजार भरत असतो आमच्या इथला जेऊरचा. आमच्याकडे पण ह्याच्यातून एक गोष्ट कळाली बघा. सगळ्यांच्या ह्याच्यावर जाऊ दे. ही विषय परत बोलते. हा बघा ही आहे शाळा. मोठं विद्यालय आहे. तिथपर्यंत बाजार भरतो. आता चाललोय आतमध्ये. आम्ही CCTV कॅमेरा असतात त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ करायला जमत नाही. भरपूर अशी का नाही अख्ख्या तालुक्यातली पोरं इथं आले ती बघा परीक्षेसाठी. तर आम्ही पण आलो. गेली होती आतमध्ये आणि सनीची मॅडम भेटली. सनीची मॅडम नवीन आहे बरं का. त्यांची माझी काही जास्त ओळख नाही. कारण आता मी जास्त पवार मॅडम गेल्यापासून मॅडमचं माझं कॉन्टॅक्टच नाही ना त्यामुळं. तर मॅडमनं आता मला सांगितलं की त्याला पॅड का नाही आणलं. तर आता नवीन पॅड घेते. आणि कुरी पानं पण आहे ती घ्यायची ती वाटतं कुरी. तसं मी पेपर घेतलेलं इथं पण तिथं ठेवलं तर टेलर मॅडमपाशी. तर आता ह्या बघा इथं शाळेच्या सगळ्या गोष्टी भेटतात. आता इथं त्याला पॅड ही घेते मी. तर ही घेतलं बघा. एक पॅड घेतलं आणि ही 2 पानं सांगितली होते. एक पॅड आणि 2 पानं घेतले. ते पेन काय त्याला मगाशीच काळा घेऊन दिला मी. तर चला आता मी निघाली शाळेकडे. मॅडमची भेट ही घेते. जमलं तर मॅडम सगळे एक फोटो काढते आहे का नाही. नवीन मॅडम आहे ना तुम्ही बघितले नाही अजून ते मॅडम. बघा ह्या वर्गामध्ये सण्याला लेकरं आहे. ते सगळे गावातल्या शाळेतले आहे ते.